सत्य बातमीसाठी, बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादळ या वाहिनीला सबस्क्राईब करा. उंबरठ्यावर हुकुमशाही आणि आचके घेणारी लोकशाही. सोनम वांगचुक यांचं काय चुकलं? पत्रकारांपाठोपाठ युवासेना मैदानात. लोक हो सावधान. सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राची लोकशाही अखेरचे आचके घेताना दिसत आहे. आता शासनाविरुद्ध काहीही बोलायचं नाही. अन्याय अत्याचाराची परिसीमा झाली तरी आवाज करायचा नाही. ते ठरवतील तो नियम आणि त्यांना वाटेल तोच कायदा. देशभरातील 22 लाख मुलांचे परिश्रम, त्यांच्या पालकांनी पाहिलेली स्वप्ने बेचिराग झाली. तब्बल 20 मुलांनी आत्महत्या केल्या कारण नीटचा पेपर फुटला. हे एकदाच घडलं नाही तर चौकीदारीच्या 10-12 वर्षाच्या कालावधीत किमान 100 वेळा पेपर फुटले आहेत. अस्वस्थ तरुणांच्या, विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि झालेल्या अन्यायाविरोधात सोनम वांगचुक सारखे शिक्षण तज्ज्ञ लडाख सोडून दिल्लीच्या जंतर मंतरवर उपोषणाला बसत असतील तर त्यांचं चुकलं काय? शासकीय दुरावस्था आणि पेपर फोडणारे हरामखोर यांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी लढायचं नाही का? आजची परिस्थिती अशी आहे की सरकारच्या विरोधात कुणी बोलायचं नाही, आपला हक्क मागायचा नाही, अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढायचं नाही, कुणाकडेही न्याय मागायचा नाही, संविधानिक पद्धतीने निषेध करायचा नाही, मोर्चे काढायचे नाही आणि गांधीजींच्या मार्गाने उपोषणही करायचं नाही. 140 कोटी भारत देशातील करोडो युवकांसाठी गेली 20 दिवस उपोषणाने प्रकृती अस्वस्थ झालेल्या सोनम वांगचुक यांना दडपशाही करून शासनाने ज्या पद्धतीनं ताब्यात घेतलं ते अतिशय निषेधार्ह आहे. भारतामध्ये संविधानिक हक्कांची पायमल्ली होत असून ठोकशाही आणि हुकुमशाही सुरू झाल्याचं हे द्योतक आहे. विकली गेलेली मेनस्ट्रीम मीडिया सरकारच्या वाभाड्या काढणाऱ्या बातम्या दाखवत नाहीत. त्यामुळे सामान्य माणूसही लोकशाहीचा मुद्दा पडत असताना शांत आहे. काल परवा शहापूरच्या पत्रकारांनी या विरोधात आवाज उठवून प्रशासनाला निवेदन सादर केले आणि आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेने शिवतीर्थावर एल्गार केला. जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचाराच्या घटना घडतात तेव्हा संघर्ष पत्रकार संघाच्या वतीनं त्या विरोधात आवाज उठवून जनजागृतीचं काम केलं जातं आणि सरकारला, प्रशासनाला जाब विचारला जातो. पत्रकारांच्या या सतर्कतेचं आणि या आंदोलनाचं सोशल मीडियातून अनेकांनी कौतुक केलं. सरकारच्या या जुलमी ठोकशाही विरोधात शहापूरच्या युवा सेनेने शिवतीर्थावर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं केली. यावेळी MBBS डॉक्टर बनू पाहणाऱ्या एका मुलीच्या पालकाने आपली व्यथा मांडत व्यवस्थेचे वाभाडे काढले. तालुका प्रमुख कुलदीप धानके, युवासेना सचिव गणेश चौधरी यांनीही आपल्या भाषणात पेपर फुटीचा आणि सरकारी दडपशाहीचा निषेध करत सोनम वांगचुक यांना पाठिंबा दिला.